नमस्कार. आज आपण स्टिरिओकेमिस्ट्री हा एक महत्त्वाचा चॅप्टर पाहणार आहोत. अतिशय हळूहळू आपण हा चॅप्टर बघणार आहे, कारण या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. बरेचसे ड्रग्ज जे आहेत ते या स्टिरिओकेमिस्ट्रीनुसार बदलतात. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. द न्यूअर ड्रग्स आर मेजॉरिटीली बेस्ड ऑन इट्स स्टिरिओकेमिकल आस्पेक्ट्स. स्टिरिओकेमिस्ट्रीचा फक्त एक आस्पेक्ट बदलला तर त्या ड्रगची फिजिकल प्रॉपर्टी असेल, काही केमिकल प्रॉपर्टी असेल, इवन मेजॉरिटीली व्हॉट वी आर कन्सर्न की जी बायोलॉजिकल प्रॉपर्टी आहे ती बदलते आहे. त्यामुळं आपल्याला या संदर्भात खूप महत्त्वाच्या आणि बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत या पूर्ण चॅप्टरमध्ये. यामध्ये आपण अगदी बेसिकपासून जाऊयात की अगदी कायराल कंपाऊंड काय आहे याच्यापासून आपण सुरुवात करूयात की ही कायरॅलिटी काय आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की इनॅन्शिओमर्स काय आहेत, डायस्टिरिओमर्स काय आहेत, आणि या डायस्टिरिओमर्समध्ये देखील आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कसं आपण पाहू शकणार आहोत. त्याचबरोबर जसं आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघणार आहेत त्याच पद्धतीने कन्फर्मेशनल जे आहे आयसोमेरिझम ते काय आहे तेही आपण बघणार आहोत. कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझमही आपण बघणार आहेत की ज्याच्यामध्ये ह्या कॉन्फिगरेशनमधल्या बदलामुळं काय वेगवेगळे परिणाम घडतात ते देखील आपण बघणार आहोत. इनॅन्शिओमर्स आपण त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम देखील आपण यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आणि या कंप्लीट आयसोमेरिझममध्ये तुमच्या लक्षात येत असेल की आपण आयसोमेरिझम, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम, त्यानंतर तुमचे कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, डायस्टिरिओमर्स, त्याबरोबरच इनॅन्शिओमर्स, ऑप्टिकल आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. अंडरस्टँड. ह्या सगळ्या ज्या टर्म्स आपण वापरणार आहोत त्याआधी या टर्म्सचं मीनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि आपण हे स्टेप बाय स्टेप जाणार आहे जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की स्टिरिओकेमिस्ट्रीचा प्रत्येक, इवन आपण आर एस कॉन्फिगरेशन काय आहे, ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय आहे, रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन काय आहे, त्या पद्धतीने आपण नॉमिनक्लेचर कसं करणार आहोत, याही गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला बेसिक जे आपल्याला बघायचं आहे दॅट इज दी फर्स्ट थिंग. आपण पहिल्यांदा बघूयात की व्हॉट इज कायरॅलिटी. कायरॅलिटी, कायराल कार्बन म्हणजे नेमकं काय. पहा स्लाईडवर बघा. स्लाईडवर तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये तुम्हाला एक इथे मॉलिक्यूल दिलेला आहे. हा मॉलिक्यूल, चेक दिस, हा मॉलिक्यूल जो आहे याच्यामध्ये एक सेंट्रल कार्बन आहे. कुठला सेंट्रल कार्बन आहे? हा या ठिकाणी जो मी ग्रीन डॉट दाखवतोय तो जो आहे दॅट इज युअर सेंट्रल कार्बन. हा तुमचा सेंट्रल कार्बन आहे. ठीक आहे. हा सेंट्रल कार्बन, नाव यू नो कार्बन इज हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. कार्बन इज हॅव्हिंग व्हॅलन्सी 4 म्हणजे काय? कार्बन 4 ॲटम्सना किंवा ग्रुप्सना अटॅच होणार आहे. पहा यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे हा अटॅच झालेला आहे. यामध्ये हा कार्बन जो सेंट्रल कार्बन आहे तो सेंट्रल कार्बन इथे CH3ला अटॅच झालेला आहे. एक सेकंड हायड्रोजन, थर्ड हायड्रॉक्सिल ग्रुप आणि फोर्थ क्लोरीन. म्हणजे ऑल टुगेदर हा सेंट्रल कार्बन जो आहे दॅट इज अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते, इतकं आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता या कार्बनमध्ये जो हा सेंट्रल कार्बन आहे, जो ब्ल्यू डॉट मी तुम्हाला दाखवतो इथे, हा जो सेंट्रल कार्बन आहे या सेंट्रल कार्बनला हे जे 4 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच झालेले आहेत ते ग्रुप्स दाखवताना वेगवेगळ्या लाईन्स दाखवलेल्या आहेत. पहा मला काय म्हणायचं आहे, या कार्बनपासून, चेक दिस, या कार्बनपासून हा CH3 आणि या कार्बनपासूनचा हा Cl, हे जे दोन्ही आहेत हे दोन्हीही एका स्ट्रेट लाईननी अटॅच झालेले आहेत. प्लीज अंडरस्टँड. याला आपण म्हणूयात लाईन. याला आपण म्हणूयात लाईन. म्हणजे पहा हा कार्बन टू हा CH3 ही जी आहे ती लाईन. ओके. हा कार्बन टू हा Cl ही आहे लाईन. सिम्पल लाईन आहे. यामध्ये हा कार्बन या हायड्रोजनशी साधारणतः या पद्धतीच्या तुटक 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 रेषांनी अटॅच झालेलं आहे. याचा अर्थ काय? याला आपण म्हणतो डॅश्ड. याला आपण काय म्हणणार आहे? याला आपण म्हणतो पहा DASHED, डॅश्ड. याला आपण म्हणणार आहे डॅश्ड. डॅश्ड याचा अर्थ असा होतो की एखादा ॲटम किंवा एखादा ग्रुप जर प्लेनच्या खाली असेल. प्लेन म्हणजे काय? हा कार्बन जो आहे तो या प्लेनमध्ये आहे. या कार्बनचा हा प्लेनमधून खाली हा प्रोटॉन आहे, हायड्रोजन आहे, हे खाली असणं, या प्लेनच्या खाली असणं. आपण आता 3 डायमेन्शनली तुम्हाला बघावं लागणार आहे
कारण स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री केमिस्ट्री कोणाची? स्टिरिओ केमिस्ट्री, स्टिरिओ आयसोमर्सची केमिस्ट्री. स्टिरिओ आयसोमर म्हणजेच काय? तर हे स्टिरिओ आयसोमर म्हणजे नथिंग बट दीज आर दी मॉलिक्युल्स, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स की जे स्पेशली 3D त्यांचं स्ट्रक्चर्स आणि 3D त्यांचं पोझिशनिंग हे वेगवेगळं असणार आहे. आता सध्या हे स्टिरिओ आयसोमर्स इमिडिएटली तुमच्या लक्षात येत नसणार आहेत, पण समथिंग विच इज रिलेटेड टू 3D असं लक्षात ठेवा. आणि या 3D स्टिरिओ केमिस्ट्रीचा, या 3D मॉलिक्युलर स्ट्रक्चरचा संबंध बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीशी आहे हे लक्षात राहू द्या. म्हणजे केमिस्ट्री ऑफ स्टिरिओ आयसोमर. स्टिरिओ आयसोमर्स काय की असे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतात पण स्पेशल अरेंजमेंट, पोझिशनिंग जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. मला माहिती आहे जास्त समजलेला नसणार आहे हा पॉईंट, जो आपल्याला इन द फ्लो यू विल कम टू अंडरस्टँड. आज आपण कॉन्सन्ट्रेट कशावर करतोय? कायराल कार्बन म्हणजे काय? असा कार्बन की जो 4 वेगळ्या फंक्शनल ग्रुप किंवा ॲटमशी अटॅच झालेला असतो, त्याला आपण कायराल कार्बन असं म्हणणार आहोत. कायराल कार्बन, कायरालचं स्पेलिंग काय आहे पहा, दॅट इज नथिंग बट दिस वन. आय विल शो यू हिअर. पहा this one. Okay, we need to first stop this. पहा, this is chiral. CHIRAL, कायराल कार्बन म्हणजे असा कार्बन की जो 4 वेगवेगळ्या ग्रुप्सला अटॅच झालेला आहे. पहा याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो एका CH3 ला अटॅच झालेला आहे, दुसऱ्या क्लोरीनला अटॅच आहे, तिसरा OH आणि चौथा प्रोटॉन. म्हणजे ऑल टुगेदर 4 डिफरंट ग्रुप्सना हा मधला कार्बन जो आहे तो अटॅच झालेला आहे. याचा अर्थ असा की हा जो सेंट्रल कार्बन आहे तो कसा आहे? कायराल कार्बन आहे. सेंट्रल कार्बन इज अ कायराल कार्बन. आता तुम्ही म्हणाल की आता इथे जर तुम्ही बघितलं इथेही कार्बन आहे, दिस CH3 इज ऑल्सो अ कार्बन, अंडरस्टँड. पण हा जो कार्बन आहे तो कार्बन 3 प्रोटॉन आणि एका कार्बनची, कुठल्या कार्बनची? हा कार्बन. प्लीज अंडरस्टँड, हा कार्बन या 3 प्रोटॉन बरोबर आणि या एका कार्बन बरोबर अटॅच आहे. मग आपला हा कार्बन हा कायराल आहे का? नाही. का नाही आहे? कारण कायराल कार्बन तोच कार्बन की जो 4 डिफरंट ग्रुप्सना अटॅच झालेला आहे. द वन विच इज अटॅच्ड टू दी 4 डिफरंट ग्रुप्स. ॲटम्स असतील ते, ग्रुप्स असतील ते, अंडरस्टँड, फंक्शनल ग्रुप्स असतील ते, अंडरस्टँड. सो दॅट वी कॉल इट ॲज अ कायराल कार्बन. प्लीज अंडरस्टँड, कायराल कन्सेप्ट थोडासा क्लिअर झालाच पाहिजे. तुम्ही दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये पण पाहणार आहोत आपण की त्याच्यामध्ये की 4 वेगळे ग्रुप आहेत का नाही आहेत. जसं आता मी इथे दाखवलं तुम्हाला की हा पर्टिक्युलर कार्बन जो आहे तो 3 हायड्रोजन आणि एका कार्बनशी अटॅच आहे, त्यामुळं हा कायराल नाही. सिमिलरली यू सी दिस पर्टिक्युलर कंपाऊंड. हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड तुम्ही बघत आहात याच्यामध्ये हा कार्बन पण कायराल नाही आहे. का नाही आहे? कारण हा कार्बन या यू कॅन सी हिअर, हा जो कार्बन आहे तो इथल्या CH3शी अटॅच आहे, इथल्या क्लोरीनशी अटॅच आहे आणि 2 प्रोटॉनशी अटॅच आहे. मग हा सेंट्रल कार्बन 4 डिफरंट कार्बन बरोबर अटॅच आहे का? 4 डिफरंट ॲटम्स बरोबर अटॅच आहे का? नाही. का? कारण 2 प्रोटॉन्सची अटॅच आहे. प्रोटॉन्स सेम आहेत, अंडरस्टँड. सो दॅट दिस इज नॉट अ कायराल वन. प्लीज अंडरस्टँड. आणि कायरॅलिटी जी आहे, आता सी लाईक कायराल हा वर्डसुद्धा आता जुना आहे. आता नवीन जो वर्ड वापरला जातो दॅट इज कॉल्ड एज अ स्टिरिओ सेंटर. Understand, the chiral carbon is now termed as a stereo centers, but still in many of the publications you will find chiral compound or chiral, it's like the chiral carbons. Understand? So chiral carbons are also termed as stereo centers. Understand? आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण हा मॉलिक्यूल बघूया जेणेकरून तुम्हाला थोडासा कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. मला हे दाखवायचं आहे की मिरर इमेज म्हणजे काय आणि ती मिरर इमेज कशी इम्पॅक्ट करते. या पहिल्या मॉलिक्यूलमध्ये दिस मॉलिक्यूल, हा पहिला मॉलिक्यूल आहे. आता हा जो मध्ये इथे जो ठेवलेला आहे, प्लीज अंडरस्टँड, हा जो इथे मध्ये आहे मी ग्रीननी दाखवलं, दिस इज द मिरर.
आणि या मिररमध्ये जर हा पर्टिक्युलर कंपाऊंड आपण रिफ्लेक्ट केला तर तो अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. दिस इज युअर मेन मॉलिक्यूल. हा तुमचा मिरर आणि मिररमध्ये हा साधारणतः असा दिसणार आहे. आता नीट लक्षात घ्या की एक महत्त्वाचा कन्सेप्ट कायराल बरोबरच मला जो सांगायचा आहे दॅट इज समथिंग विच इज सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे काय? फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, कारण याच्यावरच मॉलिक्यूल मिरर इमेज आहे की नाही, मॉलिक्यूल जे आहे ते सुपर इम्पोजेबल आहे का नाही मिरर इमेजवर, त्याच्यानुसारच आपल्याला एनॅन्शिओमर, डायस्टिरिओमर, मेसो कंपाऊंड हे सगळे आपल्याला आयडेंटिफाय करावे लागणार आहेत. प्लीज अंडरस्टँड. सो पाहूयात आपण या पर्टिक्युलर केसमध्ये काय होतं आहे. हा जो सेंट्रल कार्बन आहे तो सेंट्रल कार्बन, दिस इज द सेंट्रल कार्बन. ह्या प्रोटॉनचं रिफ्लेक्शन हा प्रोटॉन आहे, या प्रोटॉनचं रिफ्लेक्शन हा प्रोटॉन आहे, या मिथाईलचं रिफ्लेक्शन हा मिथाईल ग्रुप आहे, आणि हा क्लोरीन जो अवे फ्रॉम द मिरर आहे, अगेन दिस इज ऑल्सो द अवे फ्रॉम द मिरर. म्हणजे हा परफेक्टली मिरर इमेज आहे. आता व्हॉट आय वॉन्टेड यू टू अंडरस्टँड इज सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल काय प्रकार आहे. समजा माझा हा हात आहे आणि या हातामध्ये समजा मी स्वतः एक मिरर असं जर म्हणालो तर याची मिरर इमेज साधारणतः अशी दिसेल. अंडरस्टँड. आता याच्यामध्ये जर हे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे, हे एकमेकांचे सुपर इम्पोजेबल आहेत की नाही. सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, हीच गोष्ट बरोबर मी याच्यावर ठेवली तर ती एकमेकांवर एक्झॅक्ट बसते का, नाही बसत आहे. पहा, इकडचा हा अंगठा, इकडचा हा अंगठा आहे. अगेन ही मेन मॉलिक्यूल, हा तुमचा मिरर मॉलिक्यूल. मिरर मॉलिक्यूल मी बरोबर उचलतोय आणि मेन मॉलिक्यूलवर ठेवतोय. असं ठेवल्यानंतर काय होतं, एक्झॅक्ट सुपर इम्पोजिशन झालं आहे का, नाही झालेलं. हा अंगठा बाहेर राहतोय. म्हणजे देज आर टू हँड्स आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. येस, बट आर दे सुपर इम्पोजेबल? नो, दे आर नॉट दी सुपर इम्पोजेबल. प्लीज अंडरस्टँड. इन दिस केस ऑल्सो, या मॉलिक्यूलच्या केसमध्ये देखील तुम्ही पहा की या ठिकाणचा हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल हे दोन्हीही जर ॲट मिरर मॉलिक्यूलवर बरोबर अटॅच केला तर तो सुपर इम्पोज होतोय का नाही होतोय. त्यासाठी आपण आणखीन एक गोष्ट केली की हाच मॉलिक्यूल मी जर रोटेट केला, दिस इज वॉट आय एम रोटेटिंग द मॉलिक्यूल. प्लीज अंडरस्टँड वॉट आय एम डुईंग, आय एम रोटेटिंग द मॉलिक्यूल. हाच मॉलिक्यूल मी जर रोटेट केला तर आय विल गेट this as the molecule which is exactly same as this one. Please understand. मिरर इमेज आहे, पण ती मिरर इमेज जर मी रोटेट केली तर त्या रोटेटेड मिरर इमेजवर, म्हणजे या मिरर इमेजवर हा आपला मेन मॉलिक्यूल एक्झॅक्टली सुपर इम्पोज होतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हा मेन मॉलिक्यूल ही त्याची मिरर इमेज ही अशी सुपर इम्पोज होत नाही आहे. बरं, मग काय करायचं, मग काय करूयात आपण की याला रोटेट केलं, याला रोटेट करून ह्याच्यावर सुपर इम्पोज होतीये का असं आपण ट्राय केलं. पण अगेन हे याच्यावर सुपर इम्पोज झालं का नाही झालेलं का, कारण याची व्हाईट साईड या बाजूला आहे आणि ब्लॅक साईड या बाजूला आहे. या केसमध्ये काय झालेलं आहे, ब्लॅक साईड या बाजूला आली, म्हणजे हे सुपर इम्पोज झालेला नाही, एक्झॅक्टली एकमेकांवर मॅच झालेला नाही. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. लक्षात येतं. म्हणजे जर मी तुम्हाला या डायग्रॅममध्ये दाखवलं की डायग्रॅम नंबर 1, this is 2 and this is 3. 1 and 2 are the mirror images of each other. If this second image, if I rotate it, understand, जर मी याला बरोबर रोटेट केलं, अंडरस्टँड, सो इन दॅट केस जे थर्ड मॉलिक्यूल किंवा जो थर्ड स्ट्रक्चर मला मिळतोय तो एक्झॅक्टली याच्यावर सुपर इम्पोजेबल आहे. प्लीज अंडरस्टँड. सो इफ the structures are superimposable on each other, in that case we are calling it as achiral. म्हणजे मिरर इमेज आहे का, आहे, पण ते सुपर इम्पोजेबल आहेत का, हो. सुपर इम्पोजेबल असेल तर दे आर achiral in nature. Please understand this thing. The concept is very much same with this molecule. Now in this case, if I check this one, now what I am going to do is, हा तुमचा मेन मॉलिक्यूल, याचा हा पर्टिक्युलरली इज योर द मिरर इमेज. अंडरस्टँड. दिस इज युअर मेन मॉलिक्यूल
this part is the mirror and this is your mirror image. ही मिरर इमेज यावर एक्झॅक्टली सुपर इम्पोजेबल नाही. ठीक आहे. अगेन समजा मी हा सुपर इम्पोजेबल नाही म्हणून मी जर रोटेट केला तर रोटेशन केल्यानंतर यू विल गेट द मॉलिक्यूल लाईक दिस. रोटेशन केल्यानंतरचा तुमचा जो मॉलिक्यूल असणार आहे तो असा मिळतोय. रोटेट करायच्या आधीचा मॉलिक्यूल किंवा रोटेट केल्यानंतरचा मॉलिक्यूल हे दोन्हीही स्ट्रक्चर या स्ट्रक्चरवर सुपर इम्पोज होत नाहीत. कसं काय होत नाही आहेत बघा बरे. या केसमध्ये आणि या केसमध्ये हे तर एकदम क्लिअर आहे की जर हा मी बरोबर याच्यावर सुपर इम्पोज करायचा प्रयत्न केला तर हा क्लोरीन या बाजूला आहे आणि हा क्लोरीन या बाजूला, म्हणजे हे सुपर इम्पोजेबल नाही आहे, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. या केसमध्ये जर मी याच्यावर म्हणजे दिस मॉलिक्यूल मी याच्यावर सुपर इम्पोज करायचा प्रयत्न केला तर काय होतं, दिस केस हा H बिलो द प्लेन आहे, लक्षात येतं आहे. आणि या केसमध्ये कसं आहे, इट इज अबाव द प्लेन. बिलो द प्लेन, अबाव द प्लेन, हे लक्षात घ्या. स्ट्रेट लाईन असेल दॅट इज लाईन, दॅट इज इन द प्लेन, in line with the plane. So this is called as a line, L-I-N-E, line. Understand? आणि हे सांगता सांगता आपण थांबलो की हे जे असे डॅश्ड, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, डॅश्ड, D-A-S-H-E-D, डॅश्ड. डॅश्ड म्हणजे काय, बिलो द प्लेन. प्लीज अंडरस्टँड, बिलो द प्लेन. या केसमध्ये कसं आहे, हा प्रोटॉन जो आहे हा प्रोटॉन बिलो द प्लेन आहे. या केसमध्ये प्रोटॉन अबाव द प्लेन आला जेव्हा तो रोटेट केला तेव्हा. सिमिलरली हा OH जो आहे तो अबाव द प्लेन. अच्छा, अबाव द प्लेनमध्ये हे या पद्धतीने जे दाखवलं जातं डार्क लाईन त्याला म्हणायचं विडजेट, WIDGET, विजेट. ओके, विजेटेड लाईन्स. अंडरस्टँड. सो जे अबाव द प्लेन याला काय म्हणतो आपण, विजेट. याला आपण म्हणतो डॅश आणि याला म्हणतो लाईन. अंडरस्टँड. मग आता याच भाषेत बोलतो. In this first case, OH group is विजेटेड लाईन्स. विजेटेड लाईन्स किंवा या विजेटेड लाईन्समुळं काय आपल्याला लक्षात येतं, दिस इज अबाव द प्लेन. अंडरस्टँड. अँड इन दिस केस दिस OH इज बिलो द प्लेन. हिअर इन दिस केस दिस प्रोटॉन इज डॅश्ड लाईन म्हणजे बिलो द प्लेन. आणि या केसमध्ये H इज वेज्ड लाईन्स. अंडरस्टँड. ॲज दे आर वेज्ड लाईन दे आर अबाव द प्लेन. लक्षात येतं. म्हणजे जर मी सिंपल लाईन काढली त्याचं लाईन इन लाईन विथ द प्लेन. जर मी वेज्ड लाईन्स काढल्या, डार्क काढल्या, दॅट इज अबाव द प्लेन. आणि जर मी डॅश्ड लाईन काढल्या तर दॅट इज बिलो द प्लेन. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये जो OH वेज्ड आहे, अंडरस्टँड, म्हणजे काय, जो अबाव द प्लेन आहे तो नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये बिलो द प्लेन व्हायला लागला. जो प्रोटॉन पहिल्या स्ट्रक्चरमध्ये बिलो द प्लेन आहे तो नेक्स्ट स्टेपमध्ये अबाव द प्लेन होतोय. याचा अर्थ काय, द वन हू इज वेज्ड इज टर्निंग इन टू डॅश्ड, वन हू इज डॅश्ड टर्निंग इन टू वेज्ड. अंडरस्टँड. सो हे जे दोन स्ट्रक्चर्स आहेत ते आत्ताही नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. म्हणजे इन केस ऑफ दिस वन, दिस फर्स्ट स्ट्रक्चर and second structure, they are non superimposable mirror images. Please understand, this is very beautiful term. They are mirror images but they are non superimposable mirror images. Understand? So that they are called as chiral compounds. In this case they are mirror images but they are superimposable, so that they are called as a chiral one. So that the first concept what we are going to conclude in this first chapter or the first lecture of the for stereochemistry series is what is chiral. Chiral is the compound which is having the 4 different groups attached to the central carbon atom. And if they consider the 3D structure with the wedged lines, that is above the plane, dotted line or the dashed line that is below the plane, and in line. And what we are going to do is, if these structures are non superimposable mirror image, then in that case it is called as a chiral compound. And if the carbon is attached to the not all 4 different group and the mirror image of its 3D structure is superimposable, in that case we call it as the
a chiral compound. Understand? So this chirality or these chiral compounds are very important to identify the diastereomers, to identify the enantiomers, to identify the meso compounds. Understand? So here we are going to stop with the first part of the lecture. Thank you.